नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 12वे सूत्र 1857. 1857 हे वर्ष आपल्या देशाच्या इतिहासामध्ये एकापेक्षा जास्त वेळेला किंवा जास्त कारणाने महत्वाचं आहे. 1857 हे वर्ष असं आहे की ज्या वेळेला आपल्या देशातल्या 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीची किंवा विद्यापीठाची स्थापना झाली, ज्यात मुंबई आणि कलकत्ता यांचाही समावेश आहे. सन 1857चं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आपल्या देशाच्या इतिहासातलं म्हणजे आपल्या देशातल्या मुंबई शेअर बाजारामध्ये शेअर या शब्दाला जागणाऱ्या व्यवहारांना पहिली मोठी चालना मिळालेलं वर्ष म्हणजे 1857. आणि साहजिकच 1857 हे वर्ष स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या मनामध्ये एक विशेष महत्वाचं स्थान. याचं कारण म्हणजे 1857 साली आपल्या देशाचं पहिलं जाहीर स्वातंत्र्य युद्ध हे लढलं गेलं. तत्कालीन ब्रिटिश राजवटींनी कितीही त्याला 1857चं बंड असं म्हटलं तरी तुमच्या माझ्यासारख्या देशाभिमानी नागरिकाच्या मनामध्ये ते 1857चं स्वातंत्र्य युद्ध आहे. त्याच्या आधी या पारतंत्र्यातनं मुक्त होण्याचे प्रयत्न आपल्या देशात झाले नाही, तशातला भाग नाही. पण ते प्रयत्न अपुरे होते. ते प्रयत्न वैयक्तिक पातळीवरती होते आणि त्यामुळे त्याचा भौगोलिक प्रभावही अत्यंत मर्यादित होता. पण 1857चं स्वातंत्र्य युद्ध ही त्यावेळची भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली तरी सुद्धा या वैयक्तिक आणि स्थानिक पातळीच्या पलीकडे जाणारं असं ते स्वातंत्र्य युद्ध होतं. आणि त्यामुळे ब्रिटिशांनी त्यातनं इतरांना धडा बसावा, दहशत बसावी अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणावरती लष्करी उठाव करत किंवा फौजांची कुमक पुरवत ते स्वातंत्र्य युद्ध येणं केन प्रकारेनं चिरडून टाकलं. त्याच्यामध्ये जे पकडले गेले त्यांच्याबद्दलच्या कारवाया कशा झाल्या हे आपण आत्ता कालच्याच फ्रीडम ऑन ट्रायल या मंगल पांडेच्या केसमधनं बघितलं. आणि अशा पद्धतीच्या 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचं वर्णन नंतरच्या काळामध्ये सुद्धा होत गेलं. कधी कधी ते प्रासंगिक स्वरूपातही केलं गेलं. असं 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचं प्रासंगिक वर्णन सुप्रसिद्ध कवी गुलजार किंवा गुलजार साहेब यांनी केलं. 2007 साली 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला 150 वर्ष पूर्ण झाली आणि या 150 वर्षाचा समारोह हा संसदेमध्ये सादर झाला. साधारणपणे राजकीय परिघातल्या कार्यक्रमाला न जाण्याकडे गुलजार साहेबांचा कल आणि वृत्ती आहे. गुलजार साहेब काही त्या बाबतीत जावेद अख्तर नाही की ते राज्यसभेचे खासदार होतील. परंतु या प्रसंगाचं महात्म्य आणि गांभीर्य पाहत तत्कालीन सरकारनं गुलजार साहेबांना बोलावलं आणि गुलजार साहेबी या प्रसंगाचं महात्म्य ओळखत त्या समारंभाला उपस्थित होते. आणि त्या समारंभामध्ये सन 1857 ही कविता गुलजार साहेबांनी सादर केली. आणि आजच्या व्हिडिओचा विषय गुलजार साहेबांची हीच सुप्रसिद्ध कविता सन 1857. त्या कवितेचं थोडक्यात आधी अभिवाचन करतो आणि त्यानंतर त्याबद्दल काही मोजकी टिप्पणी करतो. गुलजार साहेबांची कविता सन 1857. प्रसंग 1857च्या युद्धाला 150 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये संसदेच्या सभागृहात झालेला पण संसदीय नसलेला असा कार्यक्रम. सन 1857 ही कविता त्यावेळेला गुलजार साहेबांनी सादर केली. ती कविता अशी आहे: एक नाम, एक ख्याल, एक लफ्ज, जिस पर हमारी तकरीबन पूरी नेशनल मूवमेंट आजादी की तरफ मुंसीब थी, उस एक लफ्ज का जन्म सन 1857. एक ख्याल था इनकलाब का सन 1857. एक जज्बा था सन 1857. एक घुटन थी, दर्द था, अंगारा था जो फूटा था. 150 साल हुए हैं उसकी चुन चुन कर चिंगारियां हमने रोशनी की है. कितनी बार और कितनी जगह बीजी है वो चिंगारियां हमने, और उगाए हैं पौधे उस रोशनी के. हिंसा और अहिंसा से कितने सारे जले अलाव सन 1857. कानपुर, झांसी, लखनऊ, मेरठ, रुड़की, पटना, आजादी की पहली पहली जंग ने तेवर दिखलाए थे.
पहली बार लगा था कि कोई साझा दर्द है जो बहता है। हाथ नहीं मिलते पर कोई उंगली पकड़ते रहता है। हाथ नहीं मिलते पर कोई उंगली पकड़े रहता है। पहली बार लगा था खून खौले तो रूह भी खौलती है। भूरे जस्म की मट्टी में इस देश की मट्टी बोलती है। पहली बार हुआ था ऐसा। गांव गांव रूखी रोटियां बटती थी और ठंडे तंदूर भड़क उठते थे। चंद उड़ती हुई चिंगारियों से सूरज का थाला बजा था जब वो इनकलाब का पहला गजर था, सन 1857। गर्म हवा चलती थी जब, और बया के घोंसलों जैसी पेड़ों पर लाशें झूलती थी। बहुत दिनों तक मेहरौली में आग धुएं में लिपटी रहे दिल्ली का रास्ता पूछती थी। उस बार मगर कुछ ऐसा हुआ, क्रांति का अश्न तो निकला था पर थामने वाला कोई न था। जांबाजों के लश्कर पहुंचे मगर सालारने वाला कोई नहीं था। कुछ यूं भी हुआ, कुछ यूं भी हुआ, मनसद से उठते देर लगी और कोई ना आया पाव की जूती सीधी करे। देखते देखते शाम अवध भी राख हुई। चालाक था रहजन, चालाक था रहजन, रहबर को इस कुएं यार से दूर कहीं बर्मा में जाकर बांध दिया। काश कोई वो मट्टी लाकर अपने वतन में दफन करे। आजाद है अब, आजाद है अब तो वतन आजाद है अपना। अब तो सब कुछ अपना है। इस देश की सारी नदियों का पानी अपना है, लेकिन प्यास नहीं बुझती। न जाने मुझे क्यों लगता है आकाश मेरा भर जाता है जब कोई मेघ चुरा ले जाता है। हर बार उगाता हूं सूरज, खेतों को ग्रहण लग जाता है। अब तो वतन आजाद है मेरा, चिंगारियां दो, चिंगारियां दो, चिंगारियां दो। मैं फिर से बीजूं और उगाऊं धूप के पौधे। मैं फिर से बीजूं और उगाऊं धूप के पौधे। रोशनी छिड़कू जाकर अपने लोगों पर, वो मिलकर फिर से आवाज लगाए, इनकिलाब, इनकिलाब, इनकिलाब. गुलजार साहेबांची 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला 150 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं संसदेच्या सभागृहात पण बिनसरकारी कार्यक्रमामध्ये गुलजार साहेबांनी सादर केलेली ही कविता सन 1857. याच्याबद्दल काही शब्दांमध्ये जर बोलायचं झालं तर त्यातले 2 संदर्भ मनापासून लक्षात घेतले पाहिजेत. पहिला संदर्भ म्हणजे जब गर्म हवा चलती थी जब, और बया के घोंसलों जैसी पेड़ों पर लाशें झुलती थी. 1942 लव्ह स्टोरी हा सिनेमा आला होता, ज्याच्यामध्ये अनिल कपूरने काम केलंय. त्याच्यामध्ये हे दृश्य वारंवार दिसतं की ज्याच्यामध्ये झाडाला या क्रांतिकारकांची प्रेत किंवा शव ही लटकवली होती. हा प्रसंग, हा प्रकार देशभरात जिथे जिथे असेल आपले उठाव झाले, स्वातंत्र्याचे प्रयत्न झाले, तिथे हे केले गेले. आणि मग बया म्हणजे सुग्रणी पक्षाचं घरटं. आपल्याला माहितीये की सुगरण पक्षाचं घरटं हे असं निमुळतं असतं आणि ते वाऱ्याच्या साध्या हलकेनं किंवा झुलकीनं सुद्धा हलत राहतं. ही वाऱ्याची झुळूक जसं ते सुगरण पक्षाचं घरटं हे लोंबकळत ठेवते, तशी ही प्रेत लोंबकळत होती. पण स्वातंत्र्याच्या सुगरण पक्षाचं घरटं आपल्याला दिसलं नाही, कारण सुगरण पक्षाचं घरटं हे आतनं आणि बाहेरनं सुबक असतं असं मानलं जातं. ते सुबक स्वातंत्र्य रक्ताच्या ठिबक सिंचनानंही मिळालं नाही असं सांगणारी ही ओळ. मेहरौली ह्या गावामध्ये फार मोठा लष्करी उठाव झाला आणि संपूर्ण छावणी त्यावेळच्या स्वातंत्र्य योद्ध्याने पेटवून दिली होती आणि जणू काही दिल्लीच्या दिशेनं त्या आगीच्या ज्वाळा गेल्या असं वर्णन गुलजार साहेब त्यांच्या या कवितेमध्ये करतात. याच कवितेतली दुसरी ओळ म्हणजे जाबाजों के लश्कर पहुंचे मगर सालारने वाला कोई नहीं था. सालारना म्हणजे साथ देणारा,
तिथला माहितगार मनुष्य जो बोट धरून पुढे नेईल. म्हणजे ज्या जाणत्यांनी हे करावयाला हवं होतं ते जाणते आले नाहीत, पण नेणत्यांनी मात्र ही भावना मनोमन जोपासली होती. याचं वर्णन या कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये गुलजार साहेब करतात. जेव्हा कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये गुलजार साहेब म्हणतात, पहिली बार लगा था, हे 1857चं महत्व आहे. पहिली बार लगा था कि कोई सांझा दर्द है वो बहता है. पारतंत्र्य याची झळ आपल्याला पोचते, त्याच्या विरुद्ध आपण प्रयत्न केले पाहिजेत, स्वातंत्र्य मिळाले पाहिजेत, याचं शल्य होतं. आणि ते शल्य वाहतं करण्याचं काम 1857च्या स्वातंत्र्य युद्धाने केलं. आणि त्यातनं झालं असं, हात नाही मिलते थे, म्हणजे आपण सगळे एकत्र आलो नाही, आपण फार काळ एकत्र राहुलो नाही, आणि म्हणून ते स्वातंत्र्य युद्ध आपल्या पक्षामध्ये गेलं नाही, त्याचा निकाल आपल्या बाजूनी लागला नाही, अशी इतिहासाची साक्ष आहे. आणि मग या साक्षीचा उल्लेख न करता गुलजार साहेब साहित्यिक रूपामध्ये सांगतात की 1857च्या स्वातंत्र्य युद्धाने दोन गोष्टींची प्रचिती आली. आणि पहिली गोष्ट अशी होती की या पारतंत्र्याचं दुःख सार्वत्रिक व्हायला सुरुवात झाली, ते वाहतं झालं. आणि त्यातनं असं झालं की एकत्र येणं, हात मिळणं किंवा हात मिलाना हा प्रकार नाही झाला, पण असं प्रयत्न करणाऱ्याचं बोट पकडणारी काहीतरी माणसं होती, अशा अर्थानं गुलजार साहेबांनी या ओळी लिहिली आहेत. आणि म्हणून 1857 हे सूत्र धरून ग्रंथसूक्त मध्ये या कवितेचा आवर्जून समावेश केला. सन 1857, कवी गुलजार. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला 150 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं एका उत्सवामध्ये, एका कार्यक्रमामध्ये गुलजार साहेबांनी आवर्जून उपस्थित राहून सादर केलेली ही कविता सन 1857. गुलजार, मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.